वंदे मातरम. रोम जळत असताना रोमचा राजा निरू फिडल वाजवत होता. महाराष्ट्रामध्ये यशवंतराव होळकरांनी जेव्हा पुण्यावर आक्रमण केलं तेव्हा पेशवे शनिवारवाड्यामध्ये नाचगाण्यामध्ये मशगूल होता. आणि आजच्या तारखेला देशभरातली जनता जगण्या मोडण्याची संकट झेलत असताना, अनागोंदीसारखी परिस्थिती असताना भारताचे महामहिम पंतप्रधान अलौकिक महापुरुष माननीय नरेंद्रजी मोदी जगभरात चॉकलेट वाटत फिरतात. ज्या गोष्टी आम्हाला इतिहासात अभ्यासताना देखील टोचत होत्या किंवा अशा प्रकारे माणसं कशी वागू शकतात याचं वैषम्य वाटत होतं, तशाच गोष्टी, तसेच प्रसंग, तसेच पुढारी आणि तसेच नेते आज आम्हाला याची देही याची डोळा बघायला मिळतात. हे आमचं भाग्य म्हणावं की दुर्भाग्य म्हणावं. मोदीजी देशभरात डिझेल आणि पेट्रोल मिळवण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या, व्यावसायिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपावर कित्येक किलोमीटरच्या रांगा आहेत. तरुणांना रोजगार मिळत नाही. नीट सारख्या महत्वाच्या परीक्षांचे पेपर फुटतात, परीक्षा कॅन्सल होतात. सरकारी शाळा मनमानी फीस वसूल करून सर्वसामान्य पालकांच्या गोरावर बसलेल्या आहेत. सरकारी बाबू आणि अधिकारी सर्वसामान्य माणसांची कामं पैशांची पाकिटं घेतल्याशिवाय करत नाहीये. तुमचे मंत्री भ्रष्टाचार, उधळपट्टी आणि मुजोरी करण्यात मशगूल आहेत. शेतकरी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, व्यापारी असतील, विद्यार्थी असतील, महिला वर्ग असेल किंवा असे अनेक घटक आहेत की जे या देशामध्ये आज वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांमध्ये आहेत आणि त्या समस्या सोडवण्यामध्ये स्वतःचं जीवन संघर्षात अगदी होरपळून निघतात. या नीट परीक्षेसारख्या कॅन्सलेशनमुळे कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. कित्येक प्रकरण अशी आहेत की ज्याच्या कुठल्या सुनावण्या नाहीत, त्याच्यावर कुठल्या न्याय मिळत नाहीये. नुसत्या बातम्या, चमकोगिरी आणि कॅमेऱ्याचे फ्लॅशेस. मोदीजी कॅमेऱ्याच्या फ्लॅशेसवर देश चालत नाही, चमकोगिरीवर देश चालत नाही. देश चालतो सच्च्या नेतृत्वावर, नेतृत्वाच्या संवेदनशीलतेवर, सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याच्या भूमिकेवर. सर्वसामान्य माणसं जगण्या मरण्याची लढाई करत असताना तुम्ही स्वतः देशातल्या भारतीयांना सांगता की सोनं नाणं खरेदी करू नका, आर्थिक काटकसर करा, घरातलं तेल वापरतानाही काळजी घ्या. तुमच्या दररोजच्या जगण्यातल्या सवयी बदला आणि हेच खरं देशप्रेम आहे. आणि तुम्ही स्वतः मात्र या देशातली जनता अशा विपरीत परिस्थिती जगत असताना तुम्ही हे फोटो सेशन करता, चॉकलेट्स वाटत राहता, परदेश दौरे करत राहता आणि तुमचे मंत्री, संत्री, मुख्यमंत्री आणि तुमचे पुढारी निलाजरेपणाने वागत राहतात. काय म्हणावं? वाह मोदीजी वाह.